महाराष्ट्राच्या 59व्या निरंकारी संत समागमाला एकवटला लाखोंचा जनसागर. ईश्वराला जाणून सदैव त्याच्या जाणीवेतूनच आत्ममंथन करणं शक्य आहे. सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज. ईश्वर सर्वव्यापी आहे. सृष्टीच्या कणाकणामध्ये तो विराजमान आहे. याला अंगसंग पाहून सदैव त्याच्या जाणीवेत जीवन जगल्यानेच आत्ममंथन अथवा आंतरिक यात्रा शक्य असल्याचे उद्गार निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या 59व्या संत समागमच्या पहिल्या दिवशी उपस्थित श्रद्धाळूंच्या विशाल जनसमुदायाला संबोधित करताना व्यक्त केले. सांगली ईश्वरपूर रोडलगत जवळपास 350 एकरच्या विशाल मैदानात आयोजित या 3 दिवसीय समागमामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशाच्या विविध प्रांतातून लाखोंच्या संख्येने श्रद्धाळू, भक्तगण व प्रभुप्रेमी सज्जन सहभागी झाले आहेत. समागमामध्ये चाललेल्या सत्संग कार्यक्रमामध्ये देश विदेशातून आलेल्या विद्वान वक्ता महात्म्यांनी विविध भाषांचा आधार घेत भक्ती, रचना व कविता याद्वारे आपले नाव प्रस्तुत केले. समागम समितीच्या समन्वयकांनी सुद्धा या आध्यात्मिक आयोजनाच्या मुख्य उद्देशाला अधोरेखित करत आपले भाव प्रकट केले. समागमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात एका आकर्षक सेवादल रॅलीने झाली, ज्यामध्ये महाराष्ट्रासह अन्य ठिकाणाहून आलेल्या हजारो सेवादल बंधू भगिनी आपापली खाकी निळी वर्दी परिधान करून सहभागी झाले होते. विदेशातील सेवादल सदस्यांनी देखील त्यांच्या विशिष्ट गणवेशामध्ये या रॅलीत सहभागी घेतला. या रॅलीमध्ये बँडच्या सुरात पीटी परेड, संगीतमय योगा, मानवी पिरॅमिड, मल्लखांब, अरेबिक, अम्ब्रेला फॉर्मेशन तसेच अनेक विविध खेळ प्रकार व साहसी कवायती प्रस्तुत केल्या. समागमात येणाऱ्या सर्व श्रद्धाळूंसाठी दिवस-रात्र सामूहिक भोजनाचीच म्हणजेच लंगरची व्यवस्था मैदानाच्या 3ही भागांमध्ये केली आहे. एका लंगरस्थानावर एकाच वेळी जवळपास 10,000 श्रद्धाळू भोजन करू शकतात. या व्यतिरिक्त 4 कॅन्टीनची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये अत्यल्प दरात चहा, कॉफी, शीतपेय व अल्प उपहार उपलब्ध आहेत. मिनरल वॉटरची देखील उचित व्यवस्था याच कॅन्टीनमध्ये करण्यात आलेली आहे. हर किसी को परमात्मा के दर्शन कराने का लक्ष्य लेके ये संत हमेशा से ही अपने जीवन को जीते गए हैं. सिर्फ बोलों से नहीं, एक अपने अंदर शब्दों का भी, एक सोच का भी जो सहारा बना, वो कर्म रूप में बहुत ही एक साक्षात भक्ति को दर्शाते हुए रहे. तो ऐसा ही जीवन हर किसी का हो सकता है. हर किसी को अपने जीवन में हर समय के लिए परमात्मा के एहसास में रहना कोई किताबी बात नहीं. संत पल पल ऐसा जीवन जी के दिखाते हैं कि हम चाहे कितने भी अपनी ज़िंदगी में बिज़ी हों, कोई भी काम कर रहे हों, परमात्मा का एहसास मन में बसाकर हर पल जीना वाकई ही बहुत ही ये इस रूप में जीवन को जिया जा सकता है. ये संभव है. परमात्मा की प्राप्ति भी ये इसी जीवन में जीते जी ही संभव है और इसी के साथ हर पल फिर गुजारना वाकई ही बहुत एक स्मूथ हो जाता है. पल पल में एक खुद को करेक्ट करते हुए सेल्फ करेक्शन मोड पे डाल के एक आत्ममंथन करके कि कैसे हम अगर कुछ कर रहे हैं, क्या वो हमारे लिए या सामने वाले के लिए ठीक है तो करें, नहीं है तो वो उसी समय उसी पल में रोक कर अपने आप को वो चीज़ ना की जाए. ऐसे ही आध्यात्मिक पहलू में भी एक आत्ममंथन की जो बात आती है वो कोई बुद्धि का विषय नहीं है. ये भक्ति को अपने अंदर और गहराई में डालने का विषय है कि ये सिर्फ दिमाग से सोचने की बात नहीं है. ये दिल से सोचना समझना जिसको कहते हैं, वो एक गहराई में जाने की बात है, अपने भीतर जाने की बात है. तो जहाँ हर कोई आज भी यही संदेश सत्संग के दौरान भी दे रहे थे